हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजणी. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. तर सकाळची घरातली सगळी कामं आवरली होती आणि हे बाहेरचं सुंदर वातावरण आणि ही मागच्या गॅलरीमधली आंब्याची झाडं, असं वाटत होतं छान झाडाच्या सावलीला बसून घ्यावं. पण आपली कामंही बाकीची होती, ब्लाऊज शिवायचे होते, शूटिंग होती, भरपूर कामं होती, बसू शकत नव्हते. वाटत तर खूप होतं इथंच बसून घ्यावं. खूप छान थंड वातावरण होतं. उन्हाळा तर भयंकर चालू आहे, खूप गरमी होते. घरामध्ये फॅनची हवासुद्धा गरम वाटते. ही आंबे अजून काढले नाहीत, पाडी लागलं नाही म्हणतात. आणि हे खाली आहेत पपईची 2 झाडं आणि या बाजूला आहे बघा हे नारळाचं झाड. काल या झाडाची नारळ काढली आणि बघा किती खूप सारे नारळ आलेले आहेत या झाडाला. खूप छान वाटतं. मागचं गॅलरीमध्ये आलं की खूप छान वाटतं ही झाडं पाहून. उन्हाळ्यामध्ये तेवढं हिरवं बघितलं की बरं वाटतं, मनाला शांत वाटतं. आता पपईचं हे झाड आहे, यालासुद्धा पपया आल्यात. मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते दिसत नव्हतं एवढ्यावरून, कारण मी वरून शूट करत होते. आणि जी पपई आहे ती खाली झाडाला लागलेली आहे पानांमुळे, ती एवढी व्यवस्थित दिसत नव्हती. तर आता मग मी आले होते आतमध्ये. पाहिलं तर आदित्यचं चाललं होतं मोबाईलवरती गेम खेळायचं काम, आणि कार्तिक नुकताच क्लासवरून आला होता आणि मी त्याला विचारत होते की सगळी मुलं आलती का क्लासला. तर त्यानंतर मग मला आता ब्लाऊज शिवायला चालू करायचं होतं. आणि हे ब्लाऊज मी काल रात्री स्टिच केलं आहे. ह्याचं जे आहे पूर्ण डिझाईन कालच बनवली आहे. खरं तर हा ब्लाऊज पूर्ण प्लेन होता आणि त्यांना जे स्लीव्ज होती त्याला थोडंसं वर्क आहे, म्हणजे प्रिंटच आहे. आणि या ब्लाऊजला म्हणजेच जे स्लीव्ज आहे त्याला सुटेबल होईल या पद्धतीने ही डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला, पूर्ण प्लेन ब्लाऊज दिसू नये म्हणून. तर आता हे पूर्ण करून झालं आहे. आता हे स्टिच करायचं होतं, म्हणजे जॉईंट करून फिटिंग करायची होती. आता ही इकडची जी मोठी गॅलरी आहे त्या गॅलरीमधली झाडं आहेत. मला झाडांची खरंच खूप आवड आहे, पण फ्लॅट सिस्टीममध्ये आपण एवढी फारशी झाडं लावू शकत नाही. आणि त्यामध्ये रेंटने राहायचं म्हटलं की शिफ्टिंगच्या वेळेस खूप प्रॉब्लेम होतो. आणि तिकडं होते त्या फ्लॅटला गॅलरी होती, त्यामुळे गॅलरीला ग्रिल पण होतं, त्यामुळे तिथे मी खूप साऱ्या कुंड्या ठेवू शकत होते. पण इथे तसं नाही आहे. इथे ग्रिल नसल्यामुळे पूर्ण गॅलरीच्या आतमध्येच कुंड्या ठेवाव्या लागतात, त्यामुळे मी लिमिटेड ठेवलेल्या आहेत. काही देऊन टाकल्या आणि काही झाडं कमी केली. आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं होतं. हे खूप छान आलं आहे, क्वालिटी तर अप्रतिम आली आहे. खूप आता ह्याला 4-5 महिने झाले असेल, पण पाहिलं तर नवीन. तर आता कार्तिक नारळ फोडायचा प्रयत्न करत होता, पण हे निघत नव्हतं, कारण हा ओला नारळ आहे. हे मी जसं तुम्हाला सांगितलं की काल नारळाच्या झाडावरून नारळ काढले होते, त्यातले 2 नारळ ज्यांनी नारळ काढले त्यांनी आम्हाला दिले होते. तर हे तुम्हाला ओला नारळ दाखवते. तर तो हिरवाच होता वरून या पद्धतीने, आणि त्यातलाच एक मी फोडला सकाळी. फोडायलाही खूप वेळ गेला, ही पूर्ण साल एक एक करून काढायला लागली. आणि आतलं जर ते नारळ आहे ना, तर ते पूर्ण जी करोटे आहे त्याला चिगटलेलं आहे, ते काढणं जरा अवघडच आहे. म्हटलं थोडं सुकू द्यावं म्हणजे निघेल. तर हा नारळ आता मी असाच ठेवते काही दिवस. आणि हे टोमॅटो मी बाजारातून आणली होती खाण्यासाठी. खूप सुंदर लाल टोमॅटो आहेत, पाहिलं की लगेच खावंसं वाटतं. तर चला म्हटलं आता भरपूर झालं टाईमपास करून, आता ब्लाऊज ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं होतं. म्हटलं सुरुवात करावी. 11:30 वाजून गेले होते. आता मी ब्लाऊज शूट करायला बसणारच होते. तेवढ्यात मी जिथं बसते, माझं जिथं बसण्याची जागा आहे त्याच्यासमोर एक विंडो आहे. त्या विंडोमधून जसं काय कबूतर एकसारखं माझ्याकडेच पाहत होतं असं मला वाटलं. तर म्हटलं थोडं शूट घ्यावं. हे नेहमी इथे जोडी असते कबुतराची, आज एकटंच दिसत होतं. तर आणि इकडे मुलांचं चाललं होतं टी व्ही पाहायचं. आता मुलांना उन्हाळ्यामुळे सुट्टी आहे, दिवसभर त्यांचं टी व्ही पाहणं, दिवसभर दंगा मस्ती चालूच असते. घरातली कामं आणि यांची मस्ती, दिवसभर डोकं उठून जातं. पण आता पर्याय नाही शाळा चालू होईपर्यंत. तर चला करूयात आपल्या कामाला सुरुवात. आणि हो, कामाला सुरुवात केलीच, ब्लाऊज शिवायला सुरुवात केलीच, तेवढ्यात पार्सलवाला आला. तर पार्सल काय आलं, तर मी जे ज्यूस चालू केला आहे, गेली 1 महिना मी एक बॉटल घेतली आहे. मला डॉक्टरने सजेस्ट केलं होतं, आपले लेडीजचे काही प्रॉब्लेम असतात
हार्मोनस इनबॅलन्स वगैरे होतात, तिशीनंतर प्रॉब्लेम चालू होतातच. त्यामुळे मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की सी केअर ज्यूस आहे ते तुम्ही एकदा चालू करा, वेलनेस ज्यूस. जे हार्मोनस इनबॅलन्स झाले असतील तर ते रेग्युलर करतं, हार्मोनस बॅलन्स करण्याचं काम करतं आणि इतरही फायदे आहेत. म्हणून मी ते ऑर्डर केलं होतं अमेझॉनवरती, मिशोवरती आहे. ते तुम्ही मिशोवरती नाही आहे, अमेझॉनवरती आहे, फ्लिपकार्टवरती आहे. जे मी ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं. खरं तर मला ते डॉक्टरांनी मेडिकलमधून घ्यायला सांगितलेलं, पण मेडिकलमध्ये त्याची किंमत जास्त आहे, काहीतरी 600-650च्या आसपास आहे आणि हे मला अमेझॉनवरती 500ला पडलं. म्हणजे आपले 150 फायदा झाला. म्हणून मी ह्याला ऑनलाईनच ऑर्डर केलं होतं. आणि मागची जी बॉटल होती ती फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेली होती, ती काहीतरी 510ला पडली होती. तर मला ती एक बॉटल मी अगोदर एकच ऑर्डर केली आणि रिव्ह्यू घेतला तर मला कंटिन्यू 1 महिन्यामध्ये खरंच खूप फरक पडला. कारण आपले जे मंथली प्रॉब्लेम असतात त्यामध्ये मला खूप त्रास व्हायचा, खूप पेन व्हायचा. पण यावेळेस तसं काही वाटलं नाही, म्हणून ही मी बॉटल परत मागवली. पहिली संपली होती म्हणून आता मी दुसरी मागवली. कारण त्या डॉक्टरांनी मला 3 महिने कंटिन्यू करायला सांगितली आहे आणि 3 महिन्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट येईल असंही सांगितलं होतं. म्हणून म्हटलं चला आता आपण आपल्या स्वतःवरती थोडासा खर्च करायला हवा आणि जर तब्येत चांगली असेल तरच आपण काम करू शकतो किंवा इतर सर्व. तर म्हटलं चला आता ठीक आहे, तर तुमच्यासमोरच अनबॉक्सिंग करावं आणि तुम्हालाही दाखवावं. जर माझ्यासारखं काही प्रॉब्लेम असतील किंवा प्रॉब्लेम नसतील तरीसुद्धा लेडीजने शक्यतो हे ज्यूस वगैरे घ्यावं. कारण याच्यामध्ये खूप आयुर्वेदिक घटक आहेत, जसं की आवळा, इलायची, तुळशी, बरंचसं काही इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये. जवळजवळ त्याच्यामध्ये 50 ते 60 सगळे इन्ग्रेडियंट्स आयुर्वेदिक मिक्स करून मग हे ज्यूस बनवलेलं आहे आणि खरंच लेडीजसाठी हे उपयुक्त आहे. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही, पण मी तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये त्रिफला, शतावरी आणि तुळशी जे आपल्या शरीरासाठी चांगलं असतात घटक ते आहेत. तर हे पहा, हार्मोनस बॅलन्स फॉर्म्युला ज्यूस आहे. तुम्हीही एकदा ऑर्डर करा. आणि हो, ऑर्डर केलं तर पहिल्या महिन्यामध्ये फार तर 20 ते 30% तुम्हाला रिझल्ट दिसेल, पण 3 महिन्यानंतर कंटिन्यू दिसेल. मला आता 1 महिन्यात तर 30% फरक वाटला. बघू म्हटलं अजून 2 बॉटल 3 महिने वापरून पाहूयात. म्हणजे आपण डॉक्टरांना देण्यापेक्षा, गोळी घेण्यापेक्षा या पद्धतीने ज्यूस वगैरे जर आयुर्वेदिक भेटलं तर चांगलंच आहे, म्हणून मी हे मागवलं. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.